लातूर शहराजवळील खंडापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेली सर्व कामे अपूर्ण आणि अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे गावातील महिलांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. केंद्र सरकारने लोकांना पाणी मिळावं यासाठी जलजीवन मिशनची कल्याणकारी योजना राबवली. मात्र ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी सर्व कामे अर्धवट सोडली आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खंडापूर येथील महिलांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत भीक मागो आंदोलन करत रोष व्यक्त केलाय. तर भीक मागून जमलेली रक्कम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांना देण्यात येणार असल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितलंय. आम्ही जुने कलेक्टर ऑफिसची मुख्य प्रवेशद्वार तिथून आम्ही जिल्हा परिषदमध्ये जात आहे. जिल्हा परिषदमधल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन आम्ही भिक्षा मागणार आहे आणि जमलेली भिक्षा हे ग्रामस्थाच्या समक्ष आम्ही राहुल कुमार मीना यांना देणार आहोत. या आंदोलनाचा पहिला टप्पा असा आपण म्हणताय, जर तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलनाची दिशा काय असणार? ही मागणी मान्य नाही झालं तर आम्हाला आमरण उपोषणासाठी बसावं लागेल. तुमच्या माध्यमातून आपण शासनाला मी सुचवितो की आमच्या या गंभीर विषयाकडे आपण तात्काळ लक्ष द्यावे. ह्या योजनेचा फक्त आणि फक्त प्रचार आहे, ही पोकळ गर्जना आहे साहेब. या योजनेचा जवळ 3 वर्षापासून काही कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केलेली आहे साहेब. सांगलीला अजित पाटील नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आत्महत्या केली. पण गेंड्याची कातडी झाकलेले हे शासन आहे, निद्रिस्त शासन आहे. ह्या शासनाला जाग येत नाही म्हणून ग्रामस्थाच्या मदतीने तुमच्या माध्यमातून आपण शासनाला जागा करण्यासाठी भीक मागो आंदोलन केलेलं आहे. ही मिळालेली भिक्षा आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांना सुपूर्द करणार. Thanks for watching Ekmat Digital.